प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे 25 जुलैच्या भागात तो क्षण आलेला आहे, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो. प्रतिमा त्या फायनली सायलीला भेटल्या. काल आपण बघितलं होतं, त्यांनी थोडा सस्पेन्स क्रिएट केला. सायलीला एक बाई प्रतिमा आत्यासारखी दिसते. ती आता त्या बाईला बघितल्यावर म्हणते, माफ करा मला असं वाटलं की ह्या बाईंना कुठे बघितलंय का तुम्ही? ह्यांच्या डोक्यावर पण तुमच्यासारखीच ओढणी असते, चेहऱ्यावर जरा व्रण आहेत. पण त्या ताई या सायलीला नाही म्हणून निघून जातात. सायलीला आता आलंय टेन्शन. इथे आली आहे तर खरी, पण आता प्रतिमा त्याला शोधायचं कुठे आणि कसं? अशा वेळेला आपल्याला देवाचा सहारा असतो, नाही का? आता सायली विचार करते की मंदिरात जाऊन देवाजवळ प्रार्थना करावी. इकडे अर्जुन घरी आलाय आणि आता सगळेजण खूप काळजीत असतात सायलीसाठी. अर्जुन विचारत असतो, मम्मा कुठे गेली आहे सायली? कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा मला खरंच माहिती नाही. काय ग विमल, तुला काही सांगून गेली आहे का सायली? विमल म्हणते, नाही हो ताई, मला तर काही बोलल्याच नाही त्या, आणि दुपारपासून तर मला त्या दिसल्याच नाहीये घरात. अर्जुनला आता काळजी वाटायला लागली आहे. आता अस्मितामध्ये बोलणार नाही असं कधी होईल का? अस्मिता म्हणते, तिचा पाय टिकतो कुठे घरामध्ये? नवरा घरात नाहीये असं बघितलं आणि गेली बाहेर उंडारायला. भटकायला फार आवडतं ना तिला. आणि आता तर काय बाई, किल्ल्याचा मान मिळालाय त्याला. मालकीण बाई कोणाला सांगून बिंगून कशाला जातील? पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात, अस्मिता तुला कोणी मध्ये मध्ये बोलायला सांगितलंय का? गप्प बस जरा. आता त्या कल्पनाताईला म्हणतात, काय ग कल्पना, सायली कुसुमताईकडे गेली असेल का ग? कल्पनाताई म्हणतात, अहो काल गेली होती ती कुसुमकडे, पण आज कदाचित त्यांचा काही खास कार्यक्रम ठरला असेल, मग येईल ती रात्रीपर्यंत. विमल म्हणते, कल्पनाताई आपण सायलीताई येईपर्यंत स्वयंपाक उरकून ठेवायचा का? कल्पनाताई म्हणतात, हो चालेल ना, एरवी ती आपल्याला सरप्राईज देत असते सगळा स्वयंपाक करून, आज आपण तिला देऊयात. आता आतापर्यंत काही सिरियस झालेलं नाहीये प्रेक्षकांनो. यांना असं वाटतं की येईल सायली परत, पण अर्जुन खूप काळजीत आहे. तो विचार करतोय, कुसुमकडे गेल्या असत्या मिसेस सायली तर त्यांनी मला मेसेज केला असता, पण आज न सांगता कशा काय गेल्या? आता इकडे ना प्रेक्षकांनो, सायली मंदिरात आली आहे आणि देवीजवळ प्रार्थना करतेय. अगदी मनापासून तिने प्रार्थना केली आहे. सायली म्हणत असते, देवी आई, मी ज्यांना बघितलंय त्या प्रतिमा आत्याच होत्या. तू मला संकेत देतेस ना देवी आई? मी असं इथे अलिबागला येणं, गाडी समोर पडणं, हे सगळं संकेतच आहेत ना देवी आई? आता माझी आणि प्रतिमा आत्याची भेट तूच घडवून आण देवी आई. अगं पूर्णाजी गेली कित्येक वर्ष वाट बघतायत ग त्यांची. खरी आई करणार नाही एवढं प्रेम करतात त्या प्रतिमा आत्यावर. तुझी कृपा होऊ दे देवी आई, तुझी कृपा होऊ दे. मी केलेली भक्ती जर खरी असेल ना, तर तू माझ्या समोर प्रतिमा आत्याला आणशीलच. आज एक भक्त तुझी परीक्षा घेते असं समज देवी आई. आज मी इथून जाणार नाही. काहीही करून प्रतिमा आत्याला माझ्या समोर आण देवी आई. इथे ना त्यांनी खूप सस्पेन्स क्रिएट केलाय प्रेक्षकांनो. सायली अगदी मनापासून म्हणत असते अंबाबाईला, देवी आई काहीही कर, पण प्रतिमा आत्याला आण देवी आई माझ्या समोर प्रतिमा आत्याला. मी त्यांना परत घेतल्याशिवाय घरी जाणार नाहीये. माझी आणि त्यांची भेट घडवून दे देवी आई. सगळे वाट बघतायत प्रतिमा आत्याची. आता तिने अगदी मनापासून नमस्कार केलाय आणि देवी आईच्या डोक्यावरचं फूल तिच्या समोर पडलंय. आता बराच काळ उलटून गेल्यानंतरही सायली घरी परत आली नाहीये, त्यामुळे घरच्यांची काळजी जरा वाढतच चालली आहे. अर्जुन तर दाराजवळच उभा असतो आणि सारखा सायलीला कॉल करायचा प्रयत्न करत असतो. आता कल्पनाताई म्हणतात, अर्जुन अरे सायली एव्हा यायला होती ते, खूपच उशीर झाला नाही तिला? आता पूर्णाजी पण तकतक करताय. पूर्णाजी म्हणतात, एवढ्या उशिरा कधी थांबत नाही रे ती बाहेर. आता हे प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे तिला फोन तरी लावून बघ. अर्जुन म्हणतो, डॅड मी केव्हाचा कॉल करतोय तिला, पण कळत नाहीये, कदाचित नेटवर्क इश्यू असावा, तिचा फोनच लागत नाहीये, स्विच ऑफ येतोय सारखा. पूर्णाजी अर्जुनला म्हणतात, अरे अर्जुन त्या कुसुमला तरी कॉल करून बघ, तिच्या घरी गेली असेल ती, बाळा काळजी वाटते रे आता आम्हाला. अर्जुन म्हणतो, बरं पूर्णाजी. आता अर्जुनने लगेच कुसुमला कॉल लावलाय. कुसुम बघते अर्जुनचा फोन आलाय. ती विचार करते, या चिडक्या बिब्याचा फोन कशाला आलाय एवढ्या रात्रीचा मला? नक्कीच सायलीची काहीतरी तक्रार करायला फोन केला असेल याने. आता ती फोन उचलून म्हणते, बोला अर्जुन सर, काय म्हणताय आणि काय म्हणते आमची सायली? आता या कुसुमचा स्वर ऐकून अर्जुनला अजून काळजी वाटतेय. अर्जुन म्हणतो, तुमच्याकडे आलेली नाहीये का सायली? आता कुसुम म्हणते, माझ्याकडे? एवढ्या रात्री ती माझ्याकडे कशाला येईल? तुम्हाला माहिती नाहीये का सायली कुठे? काय झालंय काय नेमकं? तुम्ही काही बोललात का तिला? अर्जुन म्हणतो, नाही हो, पण ती दुपारपासून घरी नाहीये. मला असं वाटलं की ती तुमच्याकडे आली असेल. कुसुम म्हणते, तिने सांगितलं होतं का तुम्हाला माझ्या घरी येणार आहे ती? अर्जुन म्हणतो, ऍक्च्युली तिने कोणाला काहीच सांगितलेलं नाहीये. आता कुसुम म्हणते, नाही असं कसं होईल? सायली एवढी बेजबाबदार मुलगी नाहीये. अर्जुन म्हणतो, अरे ती तुमच्या इथे नाहीये तर मग कुठे गेली असेल?
आता कुसुम म्हणते हे मला कसं कळेल, हे बघा मला काही हे ठीक वाटत नाहीये, तुम्ही खरं खरं सांगा, तुम्ही काही वेडवाकडं नाही ना बोललात तिला. अर्जुन म्हणतो नाही हो, तसं काहीही झालेलं नाहीये. आता कुसुमला पण काळजी वाटायला लागली आहे. कुसुम म्हणते बरं ठीक आहे, मी ना येते तुमच्या घरी, हे बघा माझा काही जीव लागणार नाही हो घरात, मी पोहोचतेच तिकडे. आता ही कुसुम पण यायला निघाली आहे बरं का घरी प्रेक्षकांनो, पण आता कुसुम येते आणि लगेच जाते. आता अर्जुन म्हणतो ठीक आहे लवकर या तुम्ही. अर्जुन कुसुमचा फोन ठेवल्यानंतर सांगतो कल्पनाताईंना की त्या तिकडे पण नाहीयेत ग मम्मा. आता मात्र सगळ्यांचीच काळजी जास्ती वाढली आहे. अस्मिता म्हणते अरे देवा, ती कुसुमकडे नाहीये म्हणजे तिचा ऍक्सिडेंट तर नसेल ना झाला. ही म्हणजे अवघडच आहे बाबा, शुभ बोलणारे आता म्हणजे मांडवाला आग लागली. आता कल्पनाताई चिडतात, म्हणतात गप्प बस अस्मिता, तुला चांगलं बोलता येत नसेल तर वाईट तरी बोलू नकोस. प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन, मग आता कुठे शोधायचं सायलीला. पूर्णाजी आता अस्मिताकडे जरा रागानेच बघत असतात. आता सगळ्यांना खूप टेन्शन आलंय प्रेक्षकांनो, नेमकी सायली गेली तर गेली कुठे, साहजिक आहे म्हणा. आता त्यांनी हे सगळं सिक्वेन्सली दाखवलंय, छान दाखवलंय खूप त्यांनी आज. अर्जुनला मात्र खूप काळजी वाटते. अर्जुन म्हणतो मम्मा सायलीला काही झालं तर नसेल ना ग खरंच. आता इकडे सायली अंबाबाईला नमस्कार करते अगदी मनापासनं. आता तिथे असलेले गुरुजी असतात ना, ते सायलीजवळ प्रसादाचं ताट देतात आणि म्हणतात जा बाळा, बाहेर असलेल्या सगळ्या लोकांना हा प्रसाद वाट, तुझ्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होईल. सायली अगदी उत्साहाने तो प्रसाद घेते आणि बाहेर असलेल्या सगळ्या लोकांना वाटायला लागते. एक एक करून ती प्रसाद वाटत असते आणि हा चमत्कार झाला. विजा कडकडायला लागल्या आणि एकदम प्रतिमात्या दिसल्या सायलीला. सायली जोरात ओरडते प्रतिमात्या. तो क्षण, हीच ती वेळ, प्रतिमात्या शेवटी सायलीच्या समोर आल्या. म्हणजे बाकी कोणी नाही पण सायली त्यांना घेऊन आली प्रेक्षकांनो. आणि या दोघींमधला संवाद बघा तुम्ही पुढे, खूपच सुंदर दाखवलाय त्यांनी. सायली अगदी आपुलकीने त्यांना अशी उभं करते आणि म्हणते प्रतिमात्या, प्रतिमात्या तुम्ही दिसलात मला. आणि अंबाबाईला म्हणते मला माहित होतं देवी आई हा दिवस नक्की येणार, प्रतिमात्या या ना माझ्या बरोबर. आता सायलीने अगदी आपुलकीने त्यांना मंदिरात नेलंय आणि आता ती मंदिरात बराच वेळ बोलते त्यांच्याशी. काय बोलते, कसं बोलते ते तुम्ही बघत राहा. पण या प्रतिमात्या खूप भांबावून गेल्यात प्रेक्षकांनो, कारण त्यांची स्मरणशक्ती गेलेली आहे. आता अर्जुन सारखा फोन करतोय सायलीला, पण आता मात्र अर्जुनची म्हणजे सहन करायची शक्ती संपली. आता तो चिडतो आणि म्हणतो अशी कशी गेली ती कोणाला न सांगता. प्रतापराव म्हणतात अर्जुन चिडू नको, शांत हो, अरे काहीतरी महत्वाचं काम असेल तिचं खरंच. पूर्णाजी म्हणतात कल्पना अगं सायली पावसा बिवसात तर अडकली नसेल ना ग कुठे. आता अर्जुनला अजून काळजी वाटायला लागते. तो म्हणतो थांबा मी शोधून येतो तिला. कल्पनाताई म्हणतात अरे अर्जुन बाहेर काळोख आहे, तू कुठे शोधणार आहेस तिला. अर्जुन म्हणतो अगं मम्मा या काळोखात जर ती अडकली असेल कुठे तर. आता तिथे कुसुमताई पण आलेल्या आहेत. कुसुमताई म्हणतात की मला तर वाटतं सायली माझ्या घराजवळ अडकली असेल तर, आणि पाण्यामुळे माझ्या घरी पोहोचली नसेल तर. अर्जुन म्हणतो एक काम करा कुसुमताई, तुम्ही माझ्यासोबत चला, मी ऑन द वे तुम्हाला ड्रॉप करतो. सायली जर घरी आली ना तर मला लगेच फोन करा. कल्पनाताई म्हणतात हो कुसुमताई तुम्ही घरी जा, तुम्हाला कळलं तर आम्हाला कळवा हा लगेच. कुसुम म्हणते हो चालेल. आता चैतन्य आणि अश्विन पण तिथेच दाखवलेत. चैतन्य आणि अश्विन म्हणतात दादा तू एकटा जाऊ नकोस. चैतन्य म्हणतो चल अर्जुन मी पण येतो तुझ्यासोबत. तिघे जण पुढे निघालेत. आता ही कुसुम पूर्णाजीला म्हणते येते ह पूर्णाजी मी. पूर्णाजी काळजीने म्हणतात हो ग बाई ये, पण कळवत राहा आम्हाला. कुसुम हो म्हणते आणि निघाली आता. पण आता पूर्णाजी तर रडायलाच लागल्यात. कुठे गेली असेल सायली, काय करत असेल सायली. आता सगळेजण पूर्णाजीला समजत आहे. आणि प्रेक्षकांनो आता हा पुढचा सीन बघा तुम्ही, अतिशय सुंदर दाखवलाय. सायली अगदी आपुलकीने प्रतिमा त्याला मंदिरात घेऊन येते, कारण बाहेर खूप विजा कडकड कडकड करत असतात. सायली आता देवी आईला म्हणते देवी आई मला माहित होतं तू नक्की माझी इच्छा पूर्ण करणार. आता ती प्रतिमात्याकडे बघते आणि म्हणते प्रतिमात्या नमस्कार करते हा तुम्हाला. आता ती नमस्कार करते प्रतिमात्याला, पण प्रतिमात्याला काही कळेना हे सगळं काय होतंय. त्या खूप भांबावून गेलेल्या असतात. आता ही सायली म्हणते प्रतिमात्या मी केव्हापासून तुम्हाला शोधत होते हो, देवी आईची कृपा म्हणून तुम्ही मला मिळाल्यात. अहो मी काल पण तुम्हाला इथे बघितलं होतं, पण काल आपली भेट झालीच नाही म्हणून मी इथे आली आहे आज. मी पण काय आनंदाच्या उत्साहात बडबडतीये. तुम्ही मला ओळखलं नसेल ना, मी सायली, मी ह्यांची म्हणजे अर्जुन म्हणजे तुमच्या पूर्णाजी आहेत ना त्यांच्या नातवाची बायको. घरी सगळेजण तुमची फार वाट बघताय. प्रतिमात्या चला बरं माझ्या बरोबर तुम्ही चला, घरी सगळेजण तुमची खूप वाट बघताय. सायली आता चला म्हणते आणि स्वतः पुढे जाते, पण आता प्रतिमात्या तिथेच जागेवर उभे असतात. आता या सायली पुन्हा परत येते त्यांच्याजवळ आणि म्हणते काय झालं प्रतिमात्या, घरी चला ना. पण आता प्रतिमात्या नाही म्हणताय असं माने ना, पण आता सायलीला कळे ना की ह्या काही बोलत का नाहीयेत. आता सायली म्हणते काय झालं प्रतिमात्या,
तुम्ही तुम्ही बोलत का नाही आहात? आता प्रतिमा त्या तोंडावर बोट ठेवतात आणि असं तिला खुणवतात की मला बोलता येत नाही म्हणून. आता सायलीच्या मनात एकदम धस्स होतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. ती म्हणते, काय तुम्ही तुम्ही बोलू शकत नाही प्रतिमा आत्या? आता ती खूप वेळ त्यांच्याकडे बघत राहते प्रेक्षकांनो आणि प्रतिमा आत्या तिच्याकडे. आता सायली घळघळ रडायला लागते आणि म्हणते, प्रतिमा आत्या तुमची वाचा गेलीये. आणि आता प्रतिमा आत्याची ही अवस्था बघून सायलीला खूप रडायला येते. आता ती इतकी रडते ना बिचारी, तिला फारच वाईट वाटत असतं की काय अवस्था झाली आहे प्रतिमा आत्याची. साहजिक आहे ना प्रेक्षकांनो, बिचाऱ्या प्रतिमा आत्या विनाकारण वनवास सहन करत होत्या इतके दिवस. पण आता ना प्रेक्षकांनो, मध्येच त्यांनी या मैपतचा आणि नागराजचा सीन दाखवलाय बाई, उगाचच वाढवलंय. असो, पण आता नागराज त्या मैपतच्या घरी आलाय. मैपत त्याच्या इन्व्हेस्टरशी बोलत असतो, अहो दिल पैसे देईल तुम्हाला, नवीन बिझनेस सुरू करतोय मी, पैसा सगळं वळता करणार आहे तुमच्याकडे मी त्याचा. आता नागराज मनात विचार करतो, मला प्रतिमा वहिनीचे दागिने याच्याकडून घेतलेच पाहिजे. सरळ मागितले तर हा काय देणार नाही मला, पण आता काय करू, कसे दागिने घेऊ. आता नागराजच्या मनात हे चाललेलंच असतं. मग ह्या मैपतचं बोलणं होतं फोनवर. नागराज त्याला म्हणतो, काय रे मैपत, नवीन बिझनेस काढला का काय? मैपत म्हणतो, काय करणार, तुमच्यासारखी भली माणसं आहे, तुमच्यासारखी लोक आम्हाला पैसे देतात म्हणून आम्ही बिझनेस काढतो. आता तेवढ्यात या मैपतचा एक माणूस पैसे घेऊन आलाय. मैपत त्याला म्हणतो, कुलविंदरचा हप्ता आणलाय का रे? याचीच वाट बघत होतो मी. आता बऱ्याच मोठ्या नोटांची गड्डी त्याने कपाट उघडलंय आणि कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवून दिली आहे. नागराजचं सगळं लक्ष त्याच्या कपाटाकडेच असतं. म्हणजे आता नागराज एक चोरी लपवण्यासाठी दुसरी चोरी पुन्हा एकदा करणार, हा या मैपतच्या घरी चोरी करणार. आता नागराज म्हणतो, बरेच लोक तुझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करताय काय? मग आता मैपत म्हणतो, काय करणार, एक इन्व्हेस्टर आला की 4 लोक येतात रे, पण प्रेमाने पैसे दिले तर ठीक, नाही तर हप्ता म्हणून जमा करायचे त्यांच्याकडून पैसे. मैपतने त्या कपाटाच्या चाब्या त्याच्या कोटमध्ये टाकल्यात आणि आता त्या नागराजशी बोलता बोलता कोट काढून बाजूला ठेवतो आणि नागराजचं सगळं लक्ष त्या कोटकडे असं दाखवलं. आता सायली बघा प्रेक्षकांनो, इथून पुढे खूप छान सीन आहे. सायली प्रतिमा आत्याला म्हणते, बसा ना प्रतिमा आत्या. आणि आता ती त्यांची विचारपूस करते, प्रतिमा आत्या मला सांगा बरं, अशी कशी वाचा गेली तुमची? आता प्रतिमा आत्या इकडे तिकडे बघायला लागतात. सायली म्हणते, कुठे राहता तुम्ही प्रतिमा आत्या? आता प्रतिमा आत्या खुणवतात की मी इथेच देवळात राहते म्हणून. सायली म्हणते, काय तुम्ही इथे देवळात राहता? आता सायलीला खूप वाईट वाटते, देवा काय वेळ आली आहे ह्यांच्यावर. बरं ते सगळं जाऊ द्या, माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळतील सावकाश, पण आधी ना तुम्ही घरी चला प्रतिमा आत्या. सगळ्यांना बघून तुम्हाला खूप आनंद होईल. तुमचे दादा वहिनी ते सगळेजण खूप खुश होतील तुम्हाला बघून. आणि हे ह्यांचा तर विश्वासच बसणार नाहीये की तुम्ही परत आलात म्हणून. तुम्ही ना कदाचित यांना पटकन ओळखणार नाही. तुमची जेव्हा ताटातूट झाली ना तेव्हा हे खूप लहान होते, पण आई बाबा, पूर्ण आजी ह्यांना तुम्ही नक्की ओळखाल. आता या प्रतिमा त्या सारख्या आपल्या सायलीकडे एकटक बघताय. त्यांना काही कळे ना, कारण त्यांची स्मृती गेली आहे ना प्रेक्षकांनो. छान दाखवला त्यांनी सीन. काही झालं तरी स्टोरी पुढे धकली आहे याचा आनंद मला जास्ती होतोय. तुम्हाला नक्कीच होत असेल ना. तर आता इकडे अर्जुन पावसात भिजून आलाय घरी परत. कल्पना ते म्हणतात, काय झालं रे अर्जुन, सायली आली आहे का रे परत? अस्मिता पण गडबड गडबड टॉवेल देते अर्जुनला आणि म्हणते, ही सायली ना रिकामे स्टंट करत फिरते, तिला सवयच झाली आहे त्याची. तिला ना लक्ष वेधून घ्यायचं असतं सगळ्यांचा. आपल्याला किती त्रास होतोय याचा तिला काही फरक पडत नाही. पूर्णाजी ओरडतात, अस्मिता गप्प बस. आणि अर्जुनला म्हणतात, बेटा डोकं घे बरं आधी पुसून तुझं. आता ह्या विमलताई म्हणतात, अहो दादा मी गरम कॉफी घेऊन येते, तुम्हाला बरं वाटेल मग. प्रतापराव म्हणतात, अश्विन आणि चैतन्य कुठे आहे? अर्जुन म्हणतो, डॅड आम्ही तिघांनी पण वेगवेगळ्या दिशेने जायचं ठरवलं होतं, त्यामुळे चान्सेस लवकर आहेत ना सायली सापडेल याचे. म्हणजे मी एक काम करतो, पुन्हा एकदा चैतन्य आणि अश्विनला फोन करतो आणि सायलीला पुन्हा कॉल करतो. अर्जुन बिचारा सारखा कॉल करतोय पण हिचा काही फोन लागेना. आता इकडे सायली म्हणते, तुम्हाला पूर्णाजी आठवतात का प्रतिमा आत्या? पण प्रतिमा आत्या मानेने असं करून नकार देतात, म्हणजे मान हलवतात नाही म्हणून. आता सस्पेन्स खूप वाढलाय. आता मात्र सायलीला आलं टेन्शन, हे कसं काय शक्य आहे? म्हणजे कदाचित तिच्या मनात आलं असावं असं की ह्या नक्की प्रतिमा आत्याच आहे ना. मग आता ती पुन्हा म्हणते, असं कसं शक्य आहे प्रतिमा आत्या, हे तर लहान होते, पण पूर्णाजी कसं काय आठवत नाही तुम्हाला? हे कसं काय शक्य होईल आत्या? आता त्या सारख्या अशा नाही म्हणत असतात मानेने. सायली मग विचारते, तुम्हाला रविराज सर आठवत आहेत ना? पण प्रतिमा आत्या त्याला सुद्धा नकार देतात. आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. आज तर या दोघी मायलेकींची भेट झाली आहे प्रेक्षकांनो, पण आता उद्या प्रतिमा आत्या आणि पूर्णाजी या दोघी मायलेकींची भेट दाखवणार आहे. ते अगदी याची देही याची डोळा आपण ही भेट बघणार आहोत, ज्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत होतो. उद्या तो
क्षण येणार आहे, त्यामुळे उद्या सकाळी सगळ्यांनी तयार राहा पटकन चहा बिस्किट खाऊन. या छान आणि सुंदर अशा पावसाच्या वातावरणात चहा पिता पिता आपण प्रतिमा आत्या आणि पूर्णाजीची भेट बघणार आहोत. पण पुढे आपल्याला असंख्य प्रश्न पडलेत. प्रियाची काय रिएक्शन असेल, रविराजांची काय रिएक्शन असेल, आणि आता ह्या प्रतिमा आत्याच आहेत यावर शिक्कामोर्तब होईल की नाही होईल असे मला तर फार प्रश्न पडलेत. तुम्हाला पडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं ठरलं तर मग या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.